नाम नको देवा नाम नको देवा भक्ति प्रेम नाम नको प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे अभिमान नित्य नवा प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम नाम नको देवा प्रेम प्रेम ज्ञान
नवा कया मागे प्रेम सुख देई, 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 प्रेम
सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही प्रेम विना नाही समाधान प्रेम विना प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही
काय म्हणतायत नाथ महाराज? भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, रांडवेने जेवी शृंगारूपै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, विठ्ठल भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतया माझी, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करताच म्हणजेच निरूपणा करता घेतलेला अभंग पैठणचे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्या गाथ्यामध्ये भक्तिप्रेमाची लक्षणा मांडणारा असा हा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे चालू असलेला हा मौजे महालिंगी या ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळ, भाविक मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला हा उत्सव आणि त्यातील आजच्या ही कीर्तन रूपी सेवा माझ्या परमभाग्यानं माझ्याकडे आली. वास्तविक तसं पाहायला गेलं तर आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे नव्हती. परमपूजनीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण साधक हृदयरत्न आचार्य श्री सद्गुरु चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्याकडे ही आजची ही कीर्तन रूपी सेवा होती. परंतु या कोरोनासारख्या दूषित वातावरणामध्ये मी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे घेऊ शकलो नाही.
या लॉकडाऊनचा काळ आहे आणि त्या बंधनांमुळे त्यांना आजची ही कीर्तन रूपी सेवेला हजेरी किंवा कीर्तनाला येता आलं नाही. त्यांच्या प्रेमातील अत्यंत जिव्हाळ्यातील हे गाव आहे, परंतु काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही आणि म्हणून माझ्या परमभाग्याने त्यांच्या गैरहजेरीतील सेवा ही माझ्या वाटेला आली. वास्तविक तसं पाहायला गेलं संप्रदायामध्ये एखादे कीर्तनकार जर गैरहजर राहिले तर त्याच्या जागी दुसरे कीर्तनकारांना जर बोलवलं तर सहजासहजी ते यायला तयार होत नाही. परंतु त्यांच्या गैरहजेरीत आज कीर्तन करणं हे भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. गैरहजेरीत म्हणजे त्यांनी नाही आले म्हणून त्यांच्या ठिकाणची सेवा. वास्तविक त्यांच्यासारखा वक्ता भारतात नाही भेटणार, मी महाराष्ट्रात म्हटलं नाही. त्यांची जागा भरून काढणारे वक्ते आतापर्यंत तरी माझ्या दृष्टीसमोर आलेले मी पंढरपुरामध्ये माझा जन्म झाला, मी माझं परम भाग्य समजतो आणि म्हणून सद्गुरूंचा थोडाफार सहवास मला देखील लाभला एक चातुर्मासाच्या निमित्ताने आणि म्हणून त्यांची जशी कृपा माझ्यावरती होईल मला सांगायला आवडेल. मी ज्यांच्याकडे अध्ययन करतो असे सोलापूरचे श्री गुरु सुधाकरजी महाराज इंगळे यांनी देखील 96-95 कालापासून फक्त श्री गुरु सद्गुरूंकडूनच अध्ययन केलेलं आहे आणि नंतर मी त्यांच्याकडून अध्ययन करतोय म्हणून त्यांच्याच शिष्य परंपरेतील माझ्याकडे ही सेवा आली. मी माझं परम भाग्य समजतो. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय किंवा उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. आता तुम्हाला प्रत्येक वर्षी पूजनीय महाराज इथे येत असतात. सर्वांना हापूस आंबे खायची सवय असल्यामुळे माझ्यासारख्याचं आता कीर्तन कसं लागेल काही मला माहित नाही. भरभरीत बघा पिकलेला मुरलेला आंबा जसा गोड लागतो तसा नवीन कच्चा आंबा गोड लागतो का? नाही. तरी पण माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढं काही चिंतन मला या अभंगावरती करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, श्री ज्ञानोबराय श्री तुकोबारायांच्या चरणी, श्री गुरु सद्गुरूंच्या चरणी मी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित असलेली सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी असतील, अधिकारी वर्ग असेल, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून माझ्या चिंतनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. महाराज शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भगवंताकडे भक्ती प्रेमाची एक प्रकारची मागणी करतात. मागणीचं चिंतन मला करायचं नाही कारण आजचा तो विषय नाही. बघा सप्ताहामध्ये 8 दिवस असतात. सप्ताह 8च दिवसाचा का असतो? त्यामधील काही कीर्तनकार हे बांधलेले कीर्तनकार असतात. पहिल्या दिवसाचे जे कीर्तनकार असतात त्यांना मंगलाचरण वर्णन करावं हा दंडक संप्रदायामध्ये अलिखित असा दंडक संप्रदायामध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामाचं वर्णन करावं हा दंडक पाहायला मिळेल. जागराचा दिवस म्हटलं की मागणी वर्णन करावी आणि काल्याचा दिवस म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. हे दंडक संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग 8 दिवसांचा जो सप्ताह असतो तो 8 दिवसांचाच का असतो? पूजनीय गुरुजी आम्हाला पाठामध्ये असं सांगत असतात, ज्ञानाच्या ज्या सप्त भूमिका आहेत, शुभेच्छा, सुविचारणा, तणुमानसा, सत्वापत्ती, असंसत्ती, पदार्थ व्याव्यान आणि तुर्यगा, या 7 दिवसात प्राप्त केल्यानंतर मग 8व्या दिवशी काला भेटत असतो. म्हणून 8 दिवसांचा सप्ताह. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजच्या या कीर्तन रूपी सेवेला भक्ती प्रेमाचं लक्षण आपल्या समोर मांडावं याचा अंशात्मक माझ्या अल्पमतीप्रमाणे मी चिंतन करेन. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज भक्ती प्रेमाशिवाय मला ज्ञान नको, मला म्हणजेच नाथ महाराज या अभंगामध्ये ज्ञानाची मागणी करतायत, ज्ञान द्या म्हणत आहेत. काही जण म्हणतील ज्ञान नको देवा असं म्हटलंय आणि तुम्ही ज्ञान द्या असं सांगताय. महाराज म्हणतायत मला भक्ती प्रेमाशिवाय ज्ञान नको. व्यवहारातलं उदाहरण देऊ का? मला या गोष्टीशिवाय ही गोष्ट मी घेणार नाही, या गोष्टीशिवाय मी ही गोष्ट स्वीकारणार नाही, म्हणजेच या गोष्टी सहित मला ती हवी आहे हे निश्चित होतं. उदाहरण धरून चला, आपण एखाद्या पकवाजाच्या दुकानामध्ये गेले. पकवाजाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्याला पकवाज पाहिजे असं सांगितल्यानंतर सगळ्या साहित्य सहित मला तो द्या. आता जो पकवाज विक्रेता असतो तो काय करतो, पहिल्यांदा गट्टे हातोडी आपल्या जवळती देतो. गट्टे हातोडी देतो, त्याच्या कामामध्ये तो एवढा दंग होतो, पकवाज द्यायचं त्याच्या लक्षातच राहत नाही. आपण गट्टे हातोडी घेतो, 5 मिनिटं झालं थांबतो, 10 मिनिटं झालं, तो गृहस्थ त्यांना म्हणतो नुसते गट्टे हातोडी घेऊन काय करू, मला पकवाजा सहित द्या.
तसं नाथ महाराज म्हणतात फक्त ज्ञान घेऊन काय करू, मला ते भक्ती प्रेमासहित द्या. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण बदलून मांडतो. आपण एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर फक्त चार्जर घेऊन माघारी येतो का? मोबाईल नवीन घ्यायला गेल्यानंतर नाही. फक्त चार्जर घेऊन काय करू, मला मोबाईल सहित ते हवंय. तसं फक्त ज्ञान नको, मला ते भक्ती प्रेमासहित हवंय असं नाथ महाराज म्हणतात. मग ज्ञान अंतःकरणात हे निर्माण झालं पाहिजे. वेदांतांच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर ज्ञानाचा अधिकारी कोण? शास्त्रकार विचारसागर या ग्रंथामध्ये जर व्याख्या पाहायची झाली, मल विक्षेप ज्या कोणही किंतु एक अज्ञान भच साधन सहित असो नर अधिकृत मतिमान. जो चारही साधनाने युक्त आहे, चार साधन, साधन चतुष्टय सांगण्यात आलेले आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुता. आता विवेक कशाला म्हणावं? सार असार करण्याचं आत्मा अनात्मा को भिन्न करके जानना सो विवेक आहे. चांगलं वाईट कळतं का नाही आपल्याला? दुसऱ्याने 10 वेळाला जरी चहा पाजला तरी आपण एकदाही पाजायचं नसतो, कळतो का नाही आपल्याला? म्हणजे ज्यालाच विवेक असं म्हटलं गेलेलं आहे. मी व्यवहारातली उदाहरण देऊन पटवून देतो. वैराग्य म्हणजे इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जे काही अनुकूल भोग आहे त्या सर्वांचा त्याग. त्याग म्हटलं बरं, आपल्याला चहा नको म्हणणं होत नाही, त्यागनं लांब आहे. विठ्ठल विठ्ठल. समाधी षट संपत्तीमध्ये 6 सांगितले. षट म्हणजे 6: शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती आणि तितिक्षा. आता शम म्हणजे मनोनिग्रह, दम इंद्रिय निग्रह, हे सगळे विश्लेषण. आणि चौथा आहे मोक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा असणार. ज्ञानाच्या अधिकाराचं चिंतन आपल्याला हे करता येईल, परंतु हे ज्ञान अंतःकरणात निर्माण होतं ते फक्त गुरुकृपेने. गुरुकृपेशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही हा शास्त्र सिद्धांत आहे. मग गुरुकृपेतून ज्ञानाची प्राप्ती होत असेल तर काय करावं लागेल? गुरूंची सेवा करावी लागेल. गुरुसेवेतून गुरुकृपा होईल आणि गुरुकृपेतून ज्ञानाची प्राप्ती हा शास्त्र सिद्धांत आहे. मग गुरुसेवेचा अधिकारी कोण? गुरुसेवा हा विषय, ज्ञानप्राप्ती हे फल. अनुबंध चतुष्टयाच्या माध्यमातून चिंतन करता येईल. गुरुसेवेचा अधिकारी मौलिक ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करता येतं. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिते. महाराज पद वापरतायत, जाणतेनी गुरु भजिजे, जाणत्याने गुरु भक्ती करावी. आता प्रश्न सर्वांना पडेल, जाणत म्हणायचं कोणाला? जो धनाने मोठा आहे त्याला जाणत म्हणावं, जो वयाने मोठा आहे त्याला जाणत म्हणावं, जो प्रतिष्ठेने मोठा आहे त्याला जाणत म्हणावं, जो एज्युकेशनने शिक्षणाने मोठा आहे त्याला जाणत म्हणावं. जाणत म्हणायचं कोणाला? ज्ञानोबरायांना जाणतं या पदातून निश्चित कोणता अर्थ सांगायचा? म्हणजे अल्पमती प्रमाण चिंतन मानतो. गुरु गुरु रूपात ज्याला ओळखता आले त्याला जाणतं म्हणा. विठ्ठल. काही जण याच्यावर शंका उपलब्ध करतील, गुरु गुरु रूपात ओळखता येत नाहीत का? येत नाही, कारण गुरूंच्या ज्ञानाकडे न पाहता आपण गुरूंच्या देहाकडे पाहतो. गुरूंच्या ज्ञानाच्या विचाराकडे न पाहता गुरूंच्या देहाच्या कृतीकडे आपण पाहतो. अहो, सर्वसामान्य जीवन जगत असताना दोषात्मक दृष्टी घेऊन आपण सर्व जीवन संपूर्ण जग पाहतो. याच दोषात्मक दृष्टीने आपण गुरु महात्म्यांकडे, साधू महात्म्यांकडे पाहतो. आणि म्हणून साधू महात्म्यांनी केलेला बोध होत नाही. आणि म्हणूनच गुरु सेवेचा अधिकारी हा एकच आहे, सर्वजण नाही. मग काही जण म्हणतील गुरूंनी केलेला बोध होतच नाही का? होतो, परंतु त्याचा अधिकारी हा उत्तम अधिकारी. मौलिक ज्ञानोबारे लक्षण मानतात, साधू बोध झाला तो नुरुनी आठेला, 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 साधू बोध झाला नुरुनी आठेला, साधू बोध झाला नुरुनी आठेला.
हाय चमुराला अनुभव. बघा मौलिक ज्ञानोबा हरिपटाच्या 6व्या अभंगामध्ये लक्षण मांडतात. साधू बोध झाला. महाराज भूतकाळ सांगतात, होईल असं म्हणत नाही. म्हणजे उत्तम अधिकाऱ्यावरती जर साधू महात्म्यांनी एखादं वचन त्यांच्या मुखातून बाहेर पडलं, लगेचच कृतार्थ होतो. काना वचनाची भेटी सरीसाची पैकिरटी वस्तू होणी उठी कवण एक जो. म्हणजे साधू महात्म्यांनी गुरु महात्म्यांनी जर एखादा बोध केला तो त्वरित होतो. म्हणजे बोध होतो याला उत्तम अधिकारी. ज्याच्यावरती बोध होत नाही समजावा आपला दृष्टीदोष आहे. दृष्टीदोष आहे, पटवून देतो चिंतन. बघा माऊली ज्ञानोबारांना आळंदीमध्ये किती त्रास झाला हो. सर्वांना चरित्र भाग ज्ञात आहे. ज्ञानोबारांना शुद्धीपत्राची गरज कशासाठी? अहो ज्या ज्ञानोबारांच्या नामस्मरणाने आपण शुद्ध होतो, ज्या ज्ञानोबारांच्या नामस्मरणाने सगळं जग शुद्ध होतं, त्या ज्ञानोबारांना शुद्धीपत्राची गरज कशासाठी? म्हणजेच ज्ञानोबाराय हे ज्ञानोबाराय रूपात ओळखता आले नाही. याला कारण काय असेल तर दृष्टीदोष आहे. उदाहरण बदलून देतो. जगद्गुरु तुकोबाराय यांना किती त्रास झाला. अंबाजी बुवांनी काठीने मारलेला असेल. जगद्गुरु तुकोबारायांना स्नानाकरता घरी नेलं असताना उकळलेलं पाणी जगद्गुरु तुकोबारायांना स्नानाकरता दिलं. त्यांनी आंघोळ घातली गेली. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला. म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय म्हणून ओळखता आले नाहीत. ओळखता आले असते तर हे घडलंच नसतं. मग का ओळखता येत नाही? त्याला कारण आहे दृष्टीदोष. म्हणजेच आपण या दोषात्मक दृष्टीने साधू महात्म्यांकडे गुरु महात्म्यांकडे पाहतो म्हणून बोध होत नाही. व्यवहारातलं उदाहरण देतो. एखाद्या मनुष्याला चष्मा लागला. पूर्वी त्याला 40 असं नाव असायचं, कारण 40 वर्षाच्या पुढे लागायचं. आता 10 वर्षाला झाले की चष्मा, कारण अन्नामध्ये तसं काही कस. ठीक आहे, मला त्यात विस्तार करायचा नाही. मला मुद्दा एवढा पटवून सांगायचा आहे. चष्म्याची जर काच लाल रंगाची असेल तर जग कसं दिसतं? चष्म्याची काच काळ्या रंगाची असेल जग कसं दिसतं? चष्म्याची काच जर पिवळ्या रंगाची असेल तर? चष्म्याची काच जर घाण असेल तर? उत्तर द्या. समोरचं जग कसं दिसतं? मलिनच दिसतं. म्हणजे अशी मलिन दृष्टी घेऊन आपण जगाकडे पाहतो, यात नवल नाही. गुरु महात्म्यांकडे पाहताना देखील मलिन दृष्टी घेऊन पाहतो म्हणून बोध होत नाही. आणि म्हणूनच माऊली ज्ञानोबा मुद्दामून पद वापरतात. जाणतेनी गुरु भडिजे. जाणत्याने गुरु भक्ती करावी, गुरूंची सेवा करावी. आणि जो करतो त्याच्यावरती गुरु प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्यानंतर गुरु कृपा होते. गुरु कृपेतून ज्ञानाची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. पूर्व पक्ष आपल्याला यामध्ये असा करता येईल. गुरु कृपेतून जर ज्ञानाची प्राप्ती असेल, ज्ञान देणारे जर गुरु असतील तर शांती ब्रह्मनाथ महाराज देवाकड का मागतात? बघा आपण काय चिंतन करून आलो. ज्ञान देणारे गुरु आहेत. नवे नवे माऊली ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत गुरु तेथ ज्ञान गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. ज्ञान कोणाकडे? गुरु तेथ ज्ञान. ज्ञान जर गुरूंकडे असेल तर ते भक्ती प्रेमासहित द्या. हे गुरूंना सांगावं का देवाला सांगावं? अभंगामध्ये देवा हे पद पाहिजे का गुरु हे पद पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. आक्षेप नाही बरं. एक जिज्ञासेने शंका केली मी, पूर्व पक्ष मांडला. देवा हे पद पाहिजे का गुरु हे पद पाहिजे? काही जण म्हणतील भक्ती देणारा देव आहे, ज्ञान देणारे गुरु आहे. मग ज्ञानाचा विषय देवासमोर का असावा? ठीक आहे, जास्त चिंतन सूक्ष्म न करता याच्या उत्तराकडे येतो की नाथ महाराज देवा हे पद का वापरतात? या 2 लक्षणं आहेत. पहिली लक्षणा, जो साधक साधना करतो, साधना करून अधिकार प्राप्त करतो, अशा अधिकार संपन्न साधकाचं त्या भगवंतावर असलेलं प्रेम, त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्माच गुरु बनून ज्ञान देतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबा
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. म्हणजे भगवान परमात्मा म्हणजेच नाथ महाराज देवा हे पद का वापरतात याचं पहिलं लक्षण, जो साधक साधना करतो अधिकार प्राप्त करतो अशा अधिकार संपन्न साधकाचं भगवंतावर असलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्माच गुरु बनवून ज्ञान देतो. तुकोबाराय म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. काही जण म्हणतील भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतो. गुरु बनवून भगवंताने ज्ञान कोणाला दिलं याचं काही उदाहरण आहे का? म्हणतो चिंतन, अर्जुनाला भगवान परमात्म्याने ज्ञानही दिली आणि भक्तीही दिली. काही जण म्हणतील भगवान परमात्म्याने अर्जुनाला गुरु बनवून ज्ञान दिलं भक्ती दिले. याचं वर्णन चिंतन मांडतो आणि माझ्या मूळ विस्ताराकडती येतो. बघा, भगवान परमात्मा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये कुठेच बोललेले नाही. नीट लक्ष द्या. मी चिंतन काय सांगतो की भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतात. अर्जुनाला गुरु बनवून ज्ञान दिलं. मग ज्ञान देताना भक्ती देताना नेमकं चिंतन याचं करत असताना ज्ञान कुठं दिलं भक्ती कुठं दिली याची मीमांसा सांगतोय की पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान परमात्मा कुठंच बोलले नाही. आपण सर्वजण बहुश्रुत आहात, जाणकार मंडळी आहात, मला त्यातमध्ये विस्तार करायची गरज नाही. आपण जर पाहिलं तर भगवान परमात्मा पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या कुठंच बोलले नाही. दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत भगवान परमात्मा बोलले नाही. परंतु 7व्या श्लोकामध्ये ज्यावेळेस अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं, कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्या निश्चितं गृहीतन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वं प्रपन्नम्. बघा, अर्जुनाने 7व्या श्लोकामध्ये शिष्यत्व पत्करलं. त्यावेळेस 11व्या श्लोकातून भगवान परमात्मा बोलू लागले. म्हणजेच अर्जुनाला ज्ञान दिलं आणि भक्ती दिली. परंतु भगवान परमात्मा गुरु बनवून मग ज्ञान आणि भक्ती देतात. भगवान परमात्मा निर्देश करतात. भक्ती प्रेम पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा ज्ञान पाहिजे. आणि ते ज्ञान जर एखाद्या भक्ताला द्यायचं असेल तर भगवान परमात्मा स्वतः गुरु बनवून ज्ञान देतात. काही जण म्हणतील अर्जुनाला ज्ञान कुठं दिलं? 9वा अध्याय, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसी शुभा. ज्ञानाची सुरुवात. बरं, भक्ती कुठं दिली? भगवद्गीतेचा 12वा अध्याय. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान परमात्माला अर्जुनाने प्रश्न विचारला, तुम्हाला आवडणारा भक्त कोणता? एवं सततयुक्ताय भक्त स्वां पर्युपासते येचाप्यक्षरमं व्यक्तं तेषां के योगवित्तमा. म्हणजे तिथून पुढे भक्तीचा विचार. म्हणजे भगवंताने अर्जुनाला गुरु बनवून ज्ञानही दिलं आणि भक्तीही दिली. काही जण म्हणतील एखादं उदाहरण अपवात्मक असू शकेल. उदाहरण बदलून देतो. उद्धव हा ज्ञानी भक्त आहे. श्रीमद भागवत महापुराणामध्ये आपल्याला चिंतन ऐकायला मिळेल. मला त्यात विस्तार करायचा नाही. मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला आलेले त्यावेळेस उद्धवजींना सांगतात, उद्धवजी तुम्ही गोकुळामध्ये जावा
गोकुळवासी जे आहेत त्यांचं ते शोकाकुल झालेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी तुम्हाला जावं लागेल. उद्धवांना देखील वाटत होतं मी ज्ञानी भक्त आहे, मला अशी कामं सांगावी का देवानी. आपल्यालाही वाटतं मला सतरंजी उचलायला सांगावं का. ठीक आहे, त्यात विस्तार करत नाही, मला मुद्दा पटवून सांगायचा आहे. उद्धवाला वाटलं, परंतु भगवंताची आज्ञा आहे म्हणून गोकुळामध्ये आलेले. आल्यानंतर एक गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर रस्त्यामध्ये एक प्रकारचा चिखल झालेला असतो. चिखल कधी होतो, जास्त पाणी जर मातीमध्ये सांडलं तर चिखल होतो. ती चिखल झाल्यानंतर एवढा चिखल कस काय गोकुळामध्ये म्हणून बाजूने एक गवळण चाललेली आहे, तिला विचारणा करतात उद्धवजी. ती गवळण सांगू लागती, ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेलेले आहेत त्यावेळेस सर्व गोपिका इथं रडलेल्या आहेत आणि रडलेल्या डोळ्यातून हे जे पाणी खाली पडलं त्याचा हा चिखल झालाय. किती प्रेम आहे हो भगवंतावर. डोळ्यातील पाणी जमिनीवर पडून त्याचा चिखल झालाय अशी ती गवळण सांगते. उद्धवजींच्या लक्षात येतं आपण सामान्य गोकुळ समजत होतो, हे सामान्य नाही. उद्धवजींच्या लक्षात आलं. परत थोडस पुढे जातात आणि दुसऱ्या गवळण येत असते, तिला विचारतात इथं यशोदा मैयाचं नंदबाबांचं घर कुठे आहे. त्यावेळेस ती गवळण सांगू लागते, हा जो पायाचा ओहळ जो वाहत आलेला आहे ती ओहळ ज्या घरातून निघतोय ते घर म्हणजे नंदबाबांचं घर आहे. उद्धवजी म्हणतात बघा, साधं गावातील प्रमुखाचं घर म्हटलं की सगळ्यात आकर्षक असतं, ते तर नंदबाबा होते. नंदबाबांचं असं घर आणि त्या घरातून अशी घाण वाहत यावी. घाण हे पद त्या गवळणीच्या कानावर पडता क्षणी ती उत्तर देते, ती घाण नाही म्हणे तीर्थ आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला गेलेले त्या वियोगामध्ये यशोदा मैया जी रडते त्या डोळ्यातील पाण्याचा हा ओहळ तयार झालेला आहे आणि म्हणून हे पाणी वाहत चाललेलं. उद्धवजींच्या लक्षात येतं आपण समजत होतो गोकुळ हे सर्वसामान्य नाही, भक्ती प्रेमाने ओतप्रोत भरलेलं हे गोकुळ आहे. आणि उद्धवजी वाक्य त्यामध्ये उच्चार करतात, आपण गोकुळामध्ये यायला फार उशीर केला. उद्धव ज्ञानी भक्त आहे, परंतु ते भक्ती प्रेम उद्धवांना देखील मिळावं म्हणून भगवान परमात्म्याने गोकुळाला उद्धवजींना पाठवलं. मला विस्तार चरित्र मोठं आहे, त्यामध्ये विस्तार करायचा नाही, मुद्दा पटवून एवढाच सांगायचा आहे. ज्ञानी भक्त आहेत त्यांना उद्धवजींना भक्ती प्रेमा नवे नवे भगवान परमात्मा तिथं त्यासाठीच अवतीर्ण झालेले आहेत. भक्तीची आचाडे गोकुळासी आला, भक्ती प्रेमासाठीच भगवान परमात्मा तिथं अवतीर्ण झालेले आहेत आणि तेच भक्ती प्रेम उद्धवजींना देखील मिळावं म्हणून त्यांना गोकुळामध्ये पाठवलं. म्हणजे भगवान परमात्मा ज्ञानही देतो आणि एक भक्ती देतो, अशी ही अवस्था नाथ महाराज अभंगामध्ये मागतायत. ठीक आहे, आपलं चिंतन असं चालू आहे. आपण पूर्व पक्ष असा केला होता की नाथ महाराजांनी देवा हे पद वापरायला पाहिजे का गुरु हे पद वापरायला पाहिजे. ज्ञान देणारे जर गुरु असतील, यामध्ये पहिलं लक्षण आपण असं स्वीकारलं की जे साधक साधना करतात अधिकार प्राप्त करतात, अशा अधिकारा संपन्न साधकाचं भगवंतावरचं जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी तो भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतो, हे एक लक्षण. आणि दुसरं लक्षण, आपल्याला ज्ञान मिळतं ते गुरूंकडनं मिळतं इथपर्यंत आपण आलो, परंतु गुरूंची भेट कोणामुळे घडते हो. गुरूंची भेट खूप अवघड आहे. महाराज भगवद्गीता देखील सांगते, वासुदेवस बहुनाम जन्मनामंते ज्ञानवाणमान प्रकपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा मिळणं दुर्लभ आहे. कोणते महात्मे? वासुदेव सर्वमिति सर्वं खलविदं ब्रह्म ही वृत्ती ज्यांची, असे महात्मे मिळणं दुर्लभ आहे. नवे नवे भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा सांगतात, दुर्लभं त्रयमेवैत देवानुग्रहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी 3 दुर्लभ सांगितले, मनुष्यपणा, मुमुक्षु आणि महापुरुष म्हणजे भगवंताला प्रिय असणारा असा हरिभक्त. आता काही जण म्हणतील मनुष्यपणा दुर्लभ आहे, मानतो चिंतन आणि माझ्या मूळ विस्ताराकडे तुम्हाला विस्तार करायचा नाही म्हणून तो सहज आला विषय म्हणून मांडतो. काही नाही म्हणजे अत्यंतिक जीवलक. काही जण म्हणतील आम्ही कीर्तनाला बसलो म्हणजे मनुष्यपणामध्ये आहोतच, फक्त 2 तासापुरतं कळालं, मनुष्य देह मिळाला परंतु मनुष्यासारखं वागणं चालू आहे का इथं प्रश्नचिन्ह आहे. आमचे पूजरजी विनोदाने दृष्टांत देत असतात, विनोदासाठी मी चिंतन मांडत नाही, मला मुद्दा पटवून सांगायचा आहे. एक जीवलक 2 मित्र असतात, दोघांमध्ये बोलत बोलत भांडण लागतं आणि भांडण टोकाला झाल्यानंतर पहिला मित्र दुसऱ्या मित्राला एक शिवी देतो. आता काय शिवी दिली असेल? काही जण मंडळी शिवी ऐकण्यासाठी कीर्तन ठेवू लागेल, विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, मी विस्तार करत नाही, माझा तो विषय नाही, मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, अरे गाढवा गप्प बैस.
गाढवा हे पद ऐकल्यानंतर बाजूला तिथं दोन गाढव चरत असतात म्हणे. त्यातलं एक गाढव ते शिवी ऐकतं आणि दुसऱ्या गाढवाला, काही जण म्हणतील गाढव बोलतं का, दृष्टांतातलं बोलत असतं. गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणू लागतं, अरे बाबा हा आमचा घोर अपमान आहे. ते दुसरं गाढव म्हणतं, अरे झाला काय प्रकार, अरे आपला हा घोर अपमान आहे, या मनुष्याने आपली उपमा त्या दुसऱ्या मनुष्याला दिली. तो म्हणतो, अरे प्रकार नीट मला समजून सांग. तो गाढव म्हणू लागतं, अरे आपल्याला कळतं काय प्यावं, मनुष्याला तेही कळत नाही. बघा गाढव कधी घाण पाणी पितं का? सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, सर्वांना ज्ञात आहे, गाढव कधीच घाण पाणी पिणार नाही. आणि मनुष्य नाही ते खातो आणि नाही ते पितो. म्हणजेच मनुष्य देहामध्ये आहोत, मनुष्यासारखं वागणं चालू आहे का, इथं प्रश्नचिन्ह आहे. विठ्ठल मला विस्तार करायचा नाही, मला मुद्दा एवढा पटवून सांगायचा. 3 दुर्लभ भगवत पूज्यपाद आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा, आणि महापुरुष म्हणजे भगवंताला प्रिय असणारा भक्त. म्हणजे हे दुर्लभ आहेत. मग त्यांची भेट व्हायची असेल म्हणजे गुरु महात्म्यांची, साधू महात्म्यांची भेट दुर्लभ आहे, परंतु ती भेट व्हायची असेल तर काय करावं लागतं? आहे संत भेटी, आहे संत भेटी, आहे संत भेटी, काही जणांचा पाठ असेल असे संत भेटी. मला मुद्दा एवढाच पटवून सांगायचा की संतांची भेट, गुरूंची भेट अत्यंत अवघड आहे, परंतु परी जग जेठी करुणा केली. काही ठिकाणी परी हा शब्द असतो बरं, काही ठिकाणी परी हा शब्द आला की मागचं सगळं पुसून टाकतो, परंतु या अभंगामध्ये आलेला परी शब्द खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, आपल्याला उपयोगाचा आहे. संतांची भेट, गुरूंची भेट अवघड आहे, परंतु भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर साधू संतांची भेट होईल, गुरु महात्म्यांची भेट होईल. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. त्या भगवान जगाचा नियंता, करतोम अकर्तोम अन्यथा करतोम असणारा हा भगवान परमात्मा, याची जर कृपा झाली तर निश्चित गुरूंची भेट होते, असं महाराज इथं चिंतन मांडताय. मला चिंतन एवढंच मांडायचंय, देवा हे पद का वापरलं, याच्यासाठी आपण पहिलं लक्षण वापरलं, त्या भक्ताच्या प्रेमासाठी भगवान परमात्मा गुरु बनवून ज्ञान देतो. म्हणजेच नाथ महाराजांना यातून सुचवायचंय, भगवान परमात्म्याला म्हणतात, भगवंता एक तू तर गुरु बनवून तरी ज्ञान दे, नाहीतर गुरूंची भेट तरी घडवून दे. आणि म्हणून देवा हे पद वापरतात आणि भगवंताला म्हणतायत भक्ती प्रेमावी ज्ञान
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातय माझे. आपलं चिंतन असं चालू होतं की नाथ महाराज देवा हे पद का वापरतात. या दोन लक्षणं आपण पाहिल्या की भगवान परमात्माला गुरु बनून ज्ञान तरी द्या, नाहीतर गुरूंची भेट तरी कडून द्या. म्हणून भगवान नाथ महाराज देवा हे पद वापरून भगवंताला म्हणतायत मला भक्ती प्रेमासहित ज्ञान द्या. मग भक्ती कोणती मागितली हो. नवे नवे भक्ती प्रेमासहित जो ज्ञानाचा स्वीकार करतो त्या भक्ताचं लक्षण माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये प्रतिपादन करत आहेत. मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. बघा ज्ञानोबा वर्णन करत असताना म्हणतायत मग याही वरी पार्था. मग बघा व्यवहारातलं उदाहरण देतो. आपण एखाद्याने जर एखाद्याला विचारलं महाराज किंवा एखाद्याला विचारलं अहो का कीर्तनाला तुम्ही कधी येणार. जेवण झाल्यानंतर मग आम्ही कीर्तनाला, हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं. जेवण झाल्यानंतर मग कीर्तनाला येणार. तसं महाराज म्हणतायत ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग याहीवरी पार्थ माझी या भजनी आस्था. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर भक्तीवरती भजनावरती जर आस्था असेल, भगवान परमात्मा म्हणतात तया ते मी माथा मुकुट करी. भगवान परमात्माच्या मस्तकावरती तो विराजमान होतो. सर्वसाधारण भगवत भक्त तो राहत नाही. भगवत भक्त तो असामान्य असा होतो. मग नाथ महाराज या भक्ती प्रेमाच्या मागीमध्ये भक्ती कोणती मागतात. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. श्रवण भक्ती, आपल्याकडून श्रवण भक्ती. काही जण म्हणतील दररोज आम्ही कीर्तन एकही चुकवत नाही, कथा चुकवत नाही, परंतु 35 वयाची 50 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्या स्वभावात काहीच फरक पडत नाही. मग आपण श्रवण केलं का नुसतं ऐकलं. नुसतं ऐकलं नाही, दुसऱ्या कानातून सोडूनही दिलं विठ्ठल विठ्ठल. श्रवण केल्यानंतर त्याचा परिणाम दिसला पाहिजे. महाराज म्हणतात श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. परिणाम सांगतात. ठीक आहे, आपलं घडतं कसं, एका कानातून घेऊन दुसऱ्या कानातनं. एक माझ्या श्रवणामध्ये अशी एक कथा आलेली आहे. काही नाही म्हणे एक दरबारामध्ये गृहस्थ जातो आणि राजाला म्हणू लागतो माझ्याजवळ या 3 मूर्ती आहेत. या 3 मूर्तींची, पहिल्या मूर्तीची किंमत 1 लाख रुपये, दुसऱ्या मूर्तींची किंमत 2 लाख रुपये, तिसऱ्या मूर्तींची किंमत 3 लाख रुपये. हे 3 प्रकारच्या मूर्ती माझ्याजवळ आहेत. परंतु मूर्ती दिसायला सारख्या आहे, आकाराने सर्व काही सेम आहेत, सर्व काही समान आहेत, परंतु यामध्ये किमतींचा फरक कशासाठी. यातलं काही एक वेगळंपण आहे ते मला ओळखून दाखवा आणि बक्षीस मिळवा, असं तो गृहस्थ सांगतो. सांगितल्यानंतर राजा सगळ्या त्या मूर्तींकडे निरखून पाहतो. तिन्ही दिसायला सारख्या असतात, आकाराला सारखे असतात, सगळं काही सारखं दिसतं. म्हणून राज दरबार भरवतो, सर्वांना सांगू लागतो की यातलं वेगळंपण ओळखा.
मग सर्वजण जातात, पाहतात तर काय सगळं समान दिसतं, निघून जातात. असं एक एक करत जाताना एक ज्ञानी गृहस्थ तिथपर्यंत येतो आणि पाहतो त्याला एक गृहस्थाला एक त्यात विलक्षण एक प्रयोग दिसतो आणि तो प्रयोग करायला जातो. एक काडी उचलतो आणि पहिल्या 1 लाखाच्या मूर्तीच्या कानामध्ये टाकतो. ती दुसऱ्या कानातून बाहेर येते. ही सर्वसामान्य मूर्ती. दुसरी मूर्ती घेतो, त्या दुसरी मूर्तीच्या कानामध्ये काडी टाकतो. ती पोटामध्ये जाते आणि तोंडातून बाहेर येते. ही 2 लाखाची मूर्ती. 3 लाखाची मूर्ती कानातून काडी टाकल्यानंतर पोटात जाते, तिथंच थांबते, पुन्हा बाहेर येत नाही. ही 3 लाखाची मूर्ती. आता यामध्ये 3 मूर्ती आहेत. त्या 3 प्रकारच्या श्रोत्यांचं प्रतीक आहे म्हणे. 3 प्रकारचे श्रोते. एक आहे उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. 1 लाखाची मूर्ती एका कानातनं काडी टाकली की दुसऱ्या कानातनं बाहेर पडणार. म्हणजे एका कानातून नळी फुंकली सोनारी आणि इकडून तिकडून सर्वांना प्रसिद्ध आहे. ह्याला सामान्य अधिकारी म्हणा. मध्यम अधिकारी करता चिंतन सांगितलं. कानातून काडी टाकल्यानंतर पोटात जाते आणि ती मुखाद्वारे बाहेर येते. म्हणजे आम्ही कीर्तनकार मंडळ. कानातून श्रवण करायचं मोठ्या महात्म्यांचं आणि मुखाद्वारे तुम्हाला प्रबोधन करायचं. याला 2 लाखाची मध्यम अधिकारी. थोडं का होईना पोटामध्ये बिंबवलं म्हणून 2 लाख रुपये दिले मध्यम अधिकारी. आणि उत्तम अधिकारी कानातून जर काडी टाकली पोटामध्ये थांबते. म्हणजे कानातून एखादं जर वचन श्रवण केलं पोटामध्ये जाऊन त्याप्रमाणे त्याचं आचरण सुरू होतं. याला म्हणायचं उत्तम अधिकारी. आता आपण कोणत्या श्रोत्याच्या प्रतीकामध्ये बसतो, किती नंबरच्या मूर्तीमध्ये बसतो हे आपण ठरवा. विठ्ठल आपल्याला श्रवण नीट घडत नाही. ठीक आहे, मग श्रवण भक्ती वेगळी. मला त्यामध्ये विस्तार करायचा नाही, चरित्र भाग मोठा आहे. माझ्याकडे उरलेली अर्धा तास शिल्लक आहे. श्रवण भक्ती आहे, कीर्तन असेल. प्रत्येकासाठी एक एक उदाहरण आपल्याला देता येईल. श्रवणासाठी परीक्षिती राजा असेल, कीर्तनासाठी सगळ्या ह्याच्यासाठी उदाहरण देता येईल. भक्तीमध्ये अजून काही प्रकार करता येतील. एक आहे सकाम भक्ती, दुसरी आहे निष्काम भक्ती. सकाम भक्तीसाठी मानतो चिंतन. आपण बघा, सर्वांना चरित्र भाग किंवा सर्वांना हे चिंतन ऐकलेलं असेल. आपण घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवतो. सत्यनारायणाच्या पूजेला खूप महागडे पदार्थ आणतो का? बाजारामध्ये गेल्यानंतर पूजेचे पदार्थ म्हणून स्वतंत्र त्याची ओळख असते. पूजेचे पदार्थ किती? 15 रुपयाला 5 मिळतात. आणि खायचे पदार्थ म्हणजे आपण 15 रुपयाचे पदार्थ पूजेला ठेवून मागतो काय? काय मागतो आपण? सर्वांना चरित्र भाग सकाम, मी सकाम पटवून देतोय. काहीतरी अपेक्षा ठेवून करणारी भक्ती. नवे विद्यार्थी परीक्षेला चालला. आता वर्षभर झालं विद्यार्थ्यांना परीक्षाच माहित नाही. कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे परीक्षा वगैरे काही नाही, ऑनलाईन पद्धतीने सगळं चालू आहे. ठीक आहे, मला विस्तार करायचा नाही. परीक्षेला जात असताना विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या पाया पडतो. तो कर्तव्य म्हणून पाया पडतो का पेपर चांगला जावा म्हणून पाया पडतो? तुमच्याकडे कशी आहे पद्धत? आता भरपूर विद्यार्थी म्हणून मी चिंतन घेतलं. बरं, तसं पाहायला गेलं तर मी पण एक विद्यार्थीच आहे. त्यामुळे मी चिंतन पटवून सांगतोय की परीक्षेला जाताना आई वडिलांच्या पाया पडतो. ते कर्तव्य म्हणून का पेपर चांगला जावा? आता यावर काही मंडळी शंका घेत असतात. परीक्षेला जाताना जर अभ्यास केला असेल तर आशीर्वादाची काय गरज? अशा अनेक शंका घेतात बरं आत्ताच्या मंडळी. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शंका घेतल्या जातात. मला यावर उत्तर असं द्यायचं आहे की आशीर्वादाची गरज का अभ्यास करून देखील. बघा, परीक्षेला मध्ये गेल्यानंतर पेपर वगैरे सर्व लिहिताना एक प्रश्न त्याला अडथळा निर्माण करतो. विद्यार्थ्याला अडथळा निर्माण करतो. तो खूप सगळा पेपर सोडून देखील बराच वेळ शिल्लक असतो. बराच वेळ त्या प्रश्नावरती त्या चिकित्सा करू लागतो, विचार करतो, परंतु त्याला काही उत्तर येत नाही. परंतु ते म्हणजे त्या रूमच्या बाहेर आल्यानंतर, खोलीच्या बाहेर आल्यानंतर त्याच्या लगेच लक्षात येतं की हा, आपल्याला हे उत्तर येत होतं, परंतु आपल्याला तिथं लक्षात आलं नाही. म्हणजे आपण अभ्यास करून देखील तिथं स्मरणामध्ये का आलं नाही? म्हणजेच अभ्यास करून देखील योग्य वेळेला योग्य स्मरण होण्याकरता आशीर्वादाची गरज असते. विठ्ठल ठीक आहे, मला विस्तार करायचा नाही. सकाम भक्ती मी पटवून सांगतोय. सकाम आणि निष्काम भक्तीमध्ये वास्तविक तसं पाहायला गेलं तर निष्काम आपण भक्ती, वास्तविक भक्तीला सकाम हे पद लावावं का? इथं प्रश्नचिन्ह. लावावं का सकाम भक्ती? नाही. निष्काम वारकरी संप्रदाय जो उभारलेला आहे तो निष्काम या तत्वावरती उभारलेला आहे. निष्कामता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संप्रदायामध्ये पाहायला मिळते. मला त्या विस्तारामध्ये वेळ खर्च करायचा आहे. निष्कामता मी पटवून सांगत होतो. बघा, निष्कामता या पदावर बोलत असताना वारकरी
भजन करताना त्याला काही अपेक्षा असते का वारकऱ्याला? नाही. तो तल्लीन होऊन भजन करत असतो, याला निष्काम म्हणा. निष्कामता ही आपल्याला भक्ती पाहायला मिळते. नवे नवे या सकाम निष्काम या पदावर आताच्या काळात बोलणंही कठीण चाललं. एक नाशिक मी मागं चिंतन मांडतो तरी देखील नाशिक भागामध्ये एक सहज काल्याच्या कीर्तनामध्ये गेल्यानंतर त्या भागात काल्याच्या कीर्तनाला पगारीचा दिवस असं म्हटलं जातं काल्याच्या कीर्तनाला. आणि कीर्तन वगैरे झालं, सर्वांना श्रीफळ नारळ प्रसाद द्यायचं काम चालू होतं. बघा, एका गृहस्थाला नारळ दिला, त्यांनी घेतला, बरोबर कानापाशी लावून हलवून पाहिला आणि एक वाक्य त्याच्या मुखातून बाहेर पडलं. देऊन दिला पण बिन पाण्याचा दिला. नारळाच्या आकाराकडे बघणारी आपली मंडळी निष्कामकड कधी जाणार? विठ्ठल नवे नवे शास्त्रकार म्हणतात निष्काम कर्म करावं, मग भक्ती कशी केली पाहिजे? बघा, आपल्याकडे 3 प्रकारचे दोष सांगितले वेदांताने: मल, विक्षेप आणि आवरण. मल दोषाच्या निवृत्ती करता निष्काम कर्म सांगितलं, विक्षेप दोषाच्या निवृत्ती करता निष्काम उपासना सांगितलं, आणि आवरणा करता ज्ञान सांगितलं. मला विस्तार नाही करायचा. म्हणजेच निष्काम कर्म जर निष्काम करावं तर भक्ती कशी करावी? निष्काम करावी. परंतु एखाद्या गृहस्थाला देव मान्य नाही, परंतु तो सकाम करू लागला, म्हणजेच एकादशीला अन्नाचा त्याग शक्य होत नाही म्हणून आपण अन्नात बदल केला. बरोबर ना? कर्मशास्त्रातला उपवास, भक्तिशास्त्रातला उपवास वेगळा. कर्मशास्त्र सांगतं पाठ जर 2 वेळाला टेकवली उपवास मोडला, पाणी जर 2 वेळाला पिलं तरी उपवास मोडतो. हे कर्मशास्त्र वेगळं आहे. भक्तिशास्त्रामध्ये उपवासाच्या दिवशी अन्नाचा त्याग सांगितला. एखाद्याने जर नवीन माळ घातली आणि दिवसभर पाण्याच्या ग्लासवरती एकादशी कर म्हटलं तर करेल का? आता सांगणारे करतील का यात गॅरंटी नाही. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे, एकादशीचा अन्नाचा त्याग शक्य होत नाही, आपण अन्नात बदल केला. तसं निष्काम नाही ना होत बाबा. सुरुवातीला सकाम कर, सकाम करत करत तो निष्कामतेपर्यंत पोहोचेल. निष्काम कर्म, निष्काम भक्ती त्याच्याकडून घडेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती होईल. ठीक आहे, मला यात विस्तार करायचा नाही. मुद्दा असा चालू आहे की नाथ महाराज भक्ती जे मागतायत ती सकाम भक्ती मागतायत, निष्काम भक्ती कोणती भक्ती मानतायत? भक्तीचे प्रकार नाथ महाराज यात वर्णन करत नाहीत, तर भक्तीचं स्वरूप बघतायत. विठ्ठल भक्ती प्रेमाचं आपण हे लक्षण पाहिलं. ज्ञान देखील मागितलंय. या ज्ञानाची मीमांसा करत असताना ज्ञानाला जसा उपसर्ग लागला तसा शब्द तयार होतो. ज्ञानाला वि हा उपसर्ग लागला, वि अधिक ज्ञान बरोबर विज्ञान. ज्ञानाला अ हा उपसर्ग लागला, अ अधिक ज्ञान बरोबर अज्ञान. ज्ञानाला स्मृती हा उपसर्ग लागला, स्मृती अधिक ज्ञान बरोबर स्मृती ज्ञान. ज्ञानाला भ्रम हा उपसर्ग लागला, भ्रम अधिक ज्ञान बरोबर भ्रमज्ञान. ज्ञानाला ब्रह्म हा उपसर्ग लागला, ब्रह्म अधिक ज्ञान बरोबर ब्रह्मज्ञान. मला सांगा आता, विज्ञान यात 4 लक्षण आहेत. विशेषाचं ज्ञान 1, विपरीत ज्ञान 2, विशेषाचं विपरीत ज्ञान 3, विपरीताचं विशेष ज्ञान 4. या 4 लक्षणाचा विस्तार म्हणजे अर्धा तास पुढचा. विस्तारात वेळ खर्च करत नाही. दुसरं आहे अज्ञान, अधिक ज्ञान. ज्ञानाला जे आवृत्त करतं त्याला अज्ञान म्हटलं गेलेलं आहे. विचारसागरामध्ये आपल्याला शृंखला पाहायला मिळेल. अज्ञानापासून भेदज्ञान, भेदज्ञानापासून अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूलापासून रागद्वेष, रागद्वेषापासून धर्माधर्म, धर्माधर्मापासून पापपुण्य, पापपुण्यापासून सुखदुःख, आणि सुखदुःख भोगण्याकरता शरीर. म्हणजे अज्ञानामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. ठीक आहे, स्मृती ज्ञान असेल, भ्रमज्ञान, यामध्ये विस्तार करत नाही. मला मुद्दा एवढा सांगायचा आहे की नाथ महाराज या ज्ञानापैकी कोणतं ज्ञान भगवंताकडे मागतात? निर्देश करतायत, ते ज्ञान पैगाबरवी जरी मनी आठी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान दर्शक सर्वनामय बोर्ड दाखवलं. कोणतं ज्ञान? स्मृती ज्ञान, भ्रमज्ञान, अज्ञान, विज्ञान. कोणतं ज्ञान? तर ब्रह्मज्ञान मागतात. कारण ब्रह्मज्ञान हे एकटंच असं ज्ञान आहे की त्याच्यामुळे जीवनातला अज्ञान रूपी अंधकार नष्ट होतो. मग काही जण म्हणतील आम्ही अज्ञान निवृत्ती करायची का भक्ती करायची? वारकरी संप्रदायाचा विचार केला तर अज्ञान निवृत्त करून भक्ती करायची. विठ्ठल परंतु ते अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान जर घेतलं तर ते नुसतं ज्ञान आलं तर त्या जोडीनं अहंकार देखील येतो. भक्त ज्ञान आलं की त्या जोडीनं अहंकार देखील येतो. माऊली ज्ञानोबारे प्रतिपादन करतात, नवल अहंकाराचे गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अहंकार एवढा बाधक आहे, तो अज्ञानाच्या मागे मात्र कधीच लागत नाही, परंतु ज्ञानाच्या मागे लागल्याशिवाय
राहत नाही. मग तो अहंकार येऊ नये, फक्त ज्ञान आला की अहंकार येतो. म्हणून नाथ महाराज भक्तिप्रेमासहित येतात. व्यवहारातलं उदाहरण देऊ का? आपल्याकडे पुरणाची पोळी करतात का? आत्ताच्या काळामध्ये इंटरनेटद्वारे शिकवली जाते म्हणून म्हटलं. पुरणाची पोळी, ती पुरणाची पोळी पचायला जड म्हणून आपल्याकडे आवर्जून तूप खाण्याची पद्धत आहे बघा. ती पुरणाची पोळी पचायला कठीण आहे म्हणून आवर्जून आपण त्याच्यावर तूप टाकून खातो. तसं ज्ञान हे पचायला अत्यंत कठीण आहे. ज्ञान आलं की अहंकार येतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ज्या पद्धतीने तूप तुम्ही आवर्जून घेऊन खाताना, तसं ज्ञानासाठी भक्तिप्रेमासहित ते ज्ञान मला द्या. विठ्ठल विठ्ठल. अहंकार अतिशय बाधक आहे बघा. अहंकाराचं वर्णन करत असताना महाराज वर्णन, तिळ मात्र जरी होय अभिमान, निरुतू समान भारदेवा. सर्वांच्या पाठातील प्रमाण तिळा एवढा जरी अभिमान झाला तर भगवंताला मेरू पर्वत एवढा वाटतो तो. भगवंताला सगळ्या गोष्टी चालतील. आता कुणाला सत्तेचा अहंकार असतो, कुणाला धनाचा अहंकार असतो, कुणाला प्रतिष्ठेचा अहंकार असतो, कुणाला रूपाचा अहंकार असतो, कुणाला कलागुणांचा अहंकार असतो, तर कुणाला ज्ञानाचा अहंकार असतो. ठीक आहे. आता रूपाचा अहंकार कोणाला, सत्यभामेचं उदाहरण, प्रत्येकाला एक एक उदाहरण दिलं की अजून 1-2 तास वाढले, चालतं का? सांगायचं का? ठीक आहे, विस्तार करत नाही. अहंकार हे पद पटवून देतो. अहंकारामध्ये 2 प्रकार आहेत. एक सामान्य अहंकार, एक आहे विशेष अहंकार. सामान्य अहंकार कशाला म्हणावं, विशेष अहंकार कशाला म्हणावं, वेदांताने व्याख्या केलेली, व्याख्येत वेळ खर्च करत नाही, उदाहरणाद्वारे चिंतन पटवून देतो. काही नाही म्हणे, समुद्राच्या पाण्यापासून 2 गोष्टी निर्माण झाल्या. एक आहे मीठ, दुसरा आहे मोती. समुद्राच्या पाण्यापासून मीठ आणि मोती तयार झालं. तेच मीठ जर त्या पाण्यामध्ये टाकलं तर लगेच विरघळतं का नाही? मीठ जर त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकलं तर लगेच विरघळतं. मोती विरघळतो का? नाही. तसं सामान्य अहंकार लगेच विरघळतो, लगेच जातो, परंतु विशेष ज्ञानाचा अहंकार लवकर जात नाही. विठ्ठल. नवे नाथ महाराज भागवतामध्ये असं म्हणताय, तिळ भरी राखोनी अभिमान, जरी मजरी घशी शरण, तरी माझी प्राप्ती नवे झान, अभिमान विघ्न प्राप्तीसी. तुला जर माझी प्राप्ती करायची असेल आणि तू अहंकार घेऊन जर मला शरण आला तर माझी प्राप्ती नवे झान. तुला माझी प्राप्ती होऊ शकत नाही का? अभिमान विघ्न प्राप्तीसी. अभिमान तुला बाधक आहे, ते विघ्न आणणार आहे तुला माझ्या प्राप्ती करता. भगवंताला सगळ्या गोष्टी चालतील परंतु अहंकार मात्र चालणार नाही. काही नाही म्हणे, आमचे पूजनीय गुरुजी 97-98 साली पंढरपूरला चातुर्मास श्रवणाकरता होते आणि पाठ वगैरे झाल्यानंतर मंदिरामध्ये दर्शनाला जायचे, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. त्यावेळेस मंदिर समितीचं एक चप्पल स्टँड होतं, अजूनही तिथं आहे, परंतु तिथं एक बोर्ड लिहिलेला असायचा म्हणे. बोर्ड छोटा होता परंतु अर्थमार्थ मार्मिक सांगणारा होता. त्या बोर्डवरती लिहिलेलं असायचं, जूते के साथ अहम रखिये. काय लिहिलेलं होतं? जूते के साथ अहम रखिये, म्हणजे चपलांपेक्षा निकृष्ट असलेला अहंकार इथंच ठेवून तुम्ही देवदर्शनाला जावा. आता तो बोर्ड काढला, बहुतेक अंमलबजावणी सुरू झाली असेल. मला त्यात विस्तार करायचा नाही. अहंकार किती निकृष्ट आहे मला पटवून सांगायचं. वास्तविक तसं पाहायला गेलं, पंढरी परवर्णन केलं किंवा वारकरी संप्रदायाचा विचार केला तर अहंकारच नाही. पाया पडे जन एकमेका, पंढरीचं वर्णन, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, किंवा उठा मोठे अभिमान, उठा मोठे अभिमान, अभिमान पंढरी सगळे.
भगवान म्हणजे पंढरीचं वर्णन केलं तर अभिमान नाही, म्हणजेच अहंकार एवढा बाधक आहे, म्हणून नाथ महाराज म्हणतात फक्त ज्ञान नको, मला भक्ती प्रेमात सहित ते द्या. नवीन नवीन नामदेवराय देखील तीच मागणी करतात बघा. अहंकाराचा बारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे. आता विष्णुदास वेगळे आणि भाविक वेगळे, नाहीतर भाविक कोणाला म्हणावे याचं शास्त्रामध्ये वर्णन नाही. शांती व व्यर्थ कालात्म विरक्ती मानशून्यता अशा बंधा समुत्कंठा नाम गावे सदा रुची आसक्ती तद गुणाख्याने प्रीती तदा वसती स्थले, अशा 9 लक्षणाने जो युक्त आहे त्याला भाविक म्हणा. आता विष्णुदास कोणाला म्हणावं, भाविक व्याख्या भिन्न भिन्न आहे. मला विस्तारामध्ये वेळ खर्च करायचा नाही, मुद्दा एवढाच पटवून सांगायचा आहे. नामदेवराय म्हणतायत मला तर अहंकार नकोच, परंतु माझ्यासोबत असलेले जे विष्णुदास आहेत, जे भाविक आहेत, त्यांना देखील अहंकार लागू देऊ नका. आणि म्हणून ज्ञान आलं की अहंकार येतो, म्हणून नाथ महाराज भक्ती प्रेमासहित ते ज्ञानाची मागणी करताय. मग फक्त काही जणांना वाटेल नाथ महाराजांना अहंकाराची भीती वाटत होती का? नाही, याचं चिंतन पाहायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. ढोबार कुमाई, ताळी वाजवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विन नाही समाधान. भक्ती प्रेम मागतात, मग भक्ती प्रेम अहंकाराची भीती वाटती का म्हणून मागितलं का, याचं चिंतन आपलं चालू आहे. भक्ती प्रेम मागणं हा खरं तर सिद्धांत आहे, भगवंताजवळ भक्ती प्रेम मागणं. बघा, आपल्याला चिंतन असं करता येईल. वेदांताच्या जर दृष्टिकोनातून विचार केला, वेदांत सांगतात, अध्यात्म असं सांगतं, ज्ञान हे ते ध्येय आहे. वेदांत अध्यात्म असं सांगतं, ज्ञान जे आहे ते आपलं ध्येय आहे. परंतु वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, वारकरी कोणाला म्हणावं, अज्ञान निवृत्ती नंतरचा आनंद म्हणजे वारकरी संप्रदाय. बघा, अज्ञान निवृत्ती आधीचा आनंद, अज्ञान निवृत्ती नंतरचा आनंद फरक आहे. पटवून सांगतो चिंतन. चालू असलेल्या कीर्तनामध्ये अचानकपणे लाईट गेली. कीर्तनकार तेच आहेत, टाळकरी तेच आहेत, वाजवणारे तेच आहेत, आनंद तोच राहतो का बदलतो? बघा, कीर्तनकार सगळं जागेवर असताना देखील अंधारातला आनंद आणि उजेडातला आनंद तोच का फरक पडतो? साधा अंधारातल्या आनंदामध्ये फरक पडतो, तर अज्ञानाच्या अंधाराचं काय? त्यामध्ये फरक नाही का पडणार. म्हणून अज्ञान निवृत्तीनंतरचा आपल्याला तो आनंद उपभोगायचा आहे, आणि ती स्थिती महाराज अभंगामध्ये मागताय. म्हणून भक्तिप्रेम मागितले, हे एक लक्षण. आणि दुसरं लक्षण असं, भक्तिप्रेम मागतात याचं कारण काय? वारकरी म्हणजे कोण? कर्म साधना करणारा वारकरी, उपासना साधना करणारा वारकरी, योग साधना करणारा वारकरी, ज्ञान साधना करणारा वारकरी, भक्ती साधना करणारा वारकरी. आता इथली भक्ती साधनवाचक घ्यायची का साध्यवाचक घ्यायची, हाही चिंतनाचा मुद्दा. विस्तारामध्ये वेळ खर्च करत नाही, मला मुद्दा एवढा पटवून सांगायचा. वारकरी म्हणजे कोण? तर अज्ञान निवृत्तीचं साधन म्हणून ज्ञानाचा स्वीकार करून अज्ञान निवृत्तीनंतरचा आनंद म्हणजेच इथं वारकरी लक्षण आहे. अभंगामध्ये सांगितलं फक्त ज्ञान आलं की अहंकार येतो, परंतु भक्तिप्रेम का मागितलं? तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर वृत्ती अंतर्मुख होते, अंतर्मुख झालेली वृत्ती आत्माकार होते, आणि आत्माकार झालेल्या वृत्तीतून भक्ती भजन घडत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्मज्ञान नको म्हटले म्हणजे ज्ञानाचा निषेध करत नाही तुकोबाराय. ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त आहे म्हणून नको म्हणतात, आणि ब्रह्मज्ञानापेक्षा भक्तिरस पुन्हा पुन्हा सेवन करायचं आहे म्हणून ब्रह्मज्ञान नको म्हणतात.
कारण वृत्ती अंतर्मुख झाली, आत्माकार झाली की भजन भक्ती घडत नाही. आणि भक्ती भजना करता कल्पित द्वैत लागतं. मी भक्त तू देव ऐसे करी म्हणून तुकोबाराय नको ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि त्याच पद्धतीने नाथ महाराज म्हणतात मला फक्त ज्ञान नको, ते भक्ती प्रेमासहित द्या. विठ्ठल ठीक आहे. मग काही जण म्हणतील भक्तिप्रेम नाथ महाराज मागतायत तर भक्तिप्रेम त्यांच्याकडे नाही का? जर असेल तर पुन्हा पुन्हा का मागावं? आता आज दिवसभर चर्चेत असलेलं नाव कोणतं टीव्हीवरती? धनासाठी एक नंबर ज्यांचं नाव आहे कोण? अंबानी. अंबानी धनासाठी एक नंबर नाव असते, नाव आहे, सध्या प्रचलित आहे. परंतु असे अंबानी जगामध्ये जर पैसे मागू लागले तर ते शोभणार आहे का? पटेल का? तुम्हाला तरी पटेल का? अंबानी म्हणजे धनाने परिपूर्ण असे असणारे अंबानी. आता त्यांचा टॅक्सच किती जातो ह्याच्याकडे मला जायचं नाही. सगळं विषय सगळ्यांना ज्ञात आहे. मला पटवून देण्यासाठी मी उदाहरण घेतो की धनासाठी एक नंबरने पाहिलं जातं सध्या व्यवहारामध्ये ते अंबानी. ते जर पैसे मागू लागले तर शोभणार आहेत का? नाही. तसं भक्तिप्रेमाने ओतप्रोत असलेले संत महात्मे आणि ते संत महात्मे भगवंताकडे भक्तिप्रेम मागतात, हे चांगलं आहे का? विठ्ठल विठ्ठल. भक्तिप्रेम का मागतात? काही जण म्हणतील नाही म्हणून मागत असतील. त्याचं वारकरी संप्रदायाच्या वारकरी या तत्वातून जर आपण चिंतन करू लागलो तर भगवान परमात्मा भगवत भक्तांकडून भक्तिप्रेमाची अपेक्षा करत असतात आणि भगवत भक्त भगवंताकडून भक्तिप्रेमाची अपेक्षा करतात. भगवान परमात्मा अपेक्षा करतात, मानतो लक्षण, थोर प्रेमाचा भोकेला, थोर प्रेमाचा भोकेला, भुकेला हाचे दुष्काळ तयार. भगवंताला काय प्रिय? भगवान परमात्म्याला दुष्काळ कशाचा? आपल्याला पाण्याचा दुष्काळ आहे हो. परंतु भगवंताला थोर प्रेमाचा भुकेला, भगवंताला भक्ती प्रेमाचा दुष्काळ. काही जण म्हणतील दुष्काळ म्हणजे भगवंताकडे नाही का? बघा, भगवंताकडे नाही का? भगवंताकडे देखील ते भक्तिप्रेम आहे आणि संतांकडे देखील ते भक्तिप्रेम आहे. मग का मागतात याचं चिंतन आपल्याला करायचंय. पुढं मला चिंतन एवढंच सांगायचंय, भगवंताकडे देखील ते भक्तिप्रेम आहे. काही जण म्हणतील कुठं आहे भक्तिप्रेम? विठ्ठल जीवेचा जीवळा, विठ्ठल जीवेचा जीवळा, विठ्ठल कृपेचा कोवळा,
विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लाविला चाळा विश्व विठ्ठल. भगवान परमात्माला काय म्हटलं? विठ्ठल प्रेमाचा पुतळा. सगळे पद महत्वाचे आहेत, मला त्याच्याकडे विस्तारात वेळ खर्च करायचा नाही. भगवान परमात्माला जर प्रेमाची अपेक्षा असेल तर भगवंताकडे भक्तिप्रेम नाही का असा आपण पूर्वपक्ष केला तर भगवान परमात्मा देखील प्रेमाचा पुतळा, प्रेमाचा पुतळा भगवान परमात्मा आहे. मग का मागतात? ठीक आहे, याचं पुढे चिंतन करायचंय. संत महात्म्यांकडे देखील ते भक्तिप्रेम आहे. संत संगे सर्व काळ, संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, पंढरीचा वारकरी, पंढरीचा अखंड प्रेमाचा कल्लोळ. संत महात्म्यांकडे प्रेमही यात नवल नाही, प्रेमाचा कल्लोळ आहे असं म्हणतात महाराज. म्हणजे संत महात्म्यांकडे देखील ते भक्तिप्रेम आहे, भगवंताकडे तरी भक्तिप्रेम आहे. मग मागतात का? तर भक्तिप्रेमाचं स्वरूप हेच आहे, ते पुन्हा पुन्हा सेवन करणं हेच भक्तिप्रेमाचं स्वरूप आहे. महाराज म्हणतात गटे से सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी. हे पुन्हा 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 सेवन करणं. वास्तविक उदाहरण द्यायचं झालं, बघा आपल्याला ज्ञानामध्ये तृप्ती सांगितलेली, निरंकुश तृप्ती. भक्तीमध्ये तृप्ती नाही, तृप्तीच्या पलीकडे असणारं पुन्हा पुन्हा भक्तीचे सेवन करणं यालाच भक्ती प्रेमाचं स्वरूप आहे. ठीक आहे, उदाहरण द्यायचं झालं याच्याकरता, वारकरी पंढरपूरला जातात. वारकऱ्यांचं वर्णन कसं केलं? पंढरीचे वारकरी मोक्षाचे अधिकारी, म्हणजे मोक्ष त्यांच्या गाठोडी आहे. दुसऱ्याला मोक्ष मिळवायचा असेल तर दुसऱ्याला मोक्ष देणारे वारकरी. नवे नवे पंढरपुराचं वर्णन करायचं झालं, तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा, म्हणजे तुकोबाराय गेले पुन्हा जन्माला आले नाहीत. म्हणजेच काय? मोक्ष आहे त्यांना. नवे नवे तुकोबा पंढरपुरातल्या मंदिराचा नुसता कळस जरी पाहिला, काय हो तुका म्हणे मोक्ष देखील कळस, म्हणजे मोक्ष वारकऱ्यांना प्राप्त आहे. मग वारकरी वारीला कशासाठी जातात? मोक्ष प्राप्त आहे, आणि म्हणून वारकरी प्रत्येक वारीला जातात ते याच्यासाठीच, पुन्हा 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 ते भक्तिप्रेम भेटावं. भक्तिप्रेम आषाढी वारीमध्ये 20 दिवस चालत का असतात? प्रत्येक मुक्कामाला ते भक्तिप्रेम मिळावं आणि त्यामध्ये वाढ व्हावी म्हणून वारकरी त्यामध्ये चालतात. वारी म्हणजे काय? म्हणजे आपण कायन वाचन मनाने तप करण्यासाठी वारी हे आपण व्यावहारिक दृष्ट्या आपण चिंतन करतो, परंतु भक्तिप्रेम मागण्यासाठी वारी आहे. महाराज म्हणतात त्या भक्तिप्रेमासाठी मी काय होईल? होईन भिकारी पंढरीचा. महाराज म्हणतात मी भिकारी होईल, नवे नवे तुझ्या दारात तिष्ठात उभा राहील. ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी, मी तुझ्या दारात तिष्ठत उभा राहील. उभारलोय म्हणून तू दिल ते मी घेणार नाही. नलगे मुक्ती धन संपदा, दिल ते घेणार नाही. मग काय घेईल? प्रेम भातुके
पाठवा आणि त्याच प्रेमाची मागणी महाराज करतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख नवे नवे त्या प्रेम सुखाची मागणी करतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. आपण भक्ती प्रेमाचं चिंतन करून आलो, त्याचा स्वरूपाचं लक्षण करून आलो, ज्ञानाचा विषय चिंतन करून आलो. मग ते भक्ती प्रेम नवे नवे महाराज म्हणतात की ते प्रेम सुख मला द्या. नवे नवे या प्रेम या अडीच अक्षरा करता नारद महर्षींनी 83 सूत्रांचा ग्रंथ लिहिला. त्याला आपल्याकडे नारद भक्ती सूत्र असं म्हटलं गेलं. पहिलं सूत्र असं आहे, आता तो भक्ती व्याख्यास्या. मी आता भक्तीच्या व्याख्याला सुरुवात करतोय. सात्वस्मिन परम प्रेम रूपा, परमप्रेमाचा जो विषय त्याला भक्ती म्हणा. परत कामनारहितम गुणरहितम अनिर्वचनीयम मुखास्वादनवत प्रतिक्षणम वर्धमान. हे सगळं काही चिंतन आपल्याला ज्ञात आहे. म्हणजेच आपल्याला विषय सुख, ब्रह्मसुख आणि प्रेमसुख अशा तीनही लक्षणा करता येतील. त्याच्यामध्ये ही विस्तार करत नाही, वेळाभवी माझी वेळ संपलेली आहे. उरलेली ह्याच्यातला समन्वय साधून मला पूर्ण विराम द्यायचा आहे. हे प्रेम पटवून सांगतो मी. प्रेमसुख महाराज म्हणतायत प्रेमसुख देई, प्रेमसुख देई, त्या प्रेमाविना नाही समाधान. त्या प्रेमाशिवाय समाधान मिळत नाही. ते प्रेम नेमकं ते आम्हाला पटवून तरी सांगा. त्याच्यासाठी काही उदाहरण आहे का? बघा, एकदा धर्मराजा आणि अर्जुन चर्चा करत बसलेले आणि दोघांच्या चर्चेमध्ये उद्या आपल्या सोबत भोजनाकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा असावे असं दोघांना वाटू लागतं. आणि हे वाक्य जाताना भीमदादा ऐकतो. भीमदादा ऐकतात ते वाक्य आणि अर्जुन उत्तर देतो धर्मराजांना की आत्ता जरी भगवान परमात्माला आणण्याकरता जरी आपण निघालो तरी उद्या जेवणापर्यंत आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. पण भगवान परमात्माला आणायचं कधी? त्यामुळे भगवान परमात्मासोबत आपल्याला भोजनाचा योग कधी येणार नाही. असं वेगवेगळी चर्चा भीमदादांच्या कानावर पडते. भीमदादा म्हणतात काळजी करू नका, मी भगवंताला उद्या घेऊन येतो. आता धर्मराजाला वाटतं कोणीतरी आणणारच आहेत म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणतात. जातो, काळ जातो. भीमदादा निवांत फिरत बसतात. संध्याकाळी जाऊन आपल्या महालामध्ये झोपतात. सकाळी उठल्याबरोबर धर्मराजा भीमदादांच्या महाली उठून पाहतात तर काय, भीमदादा गाढ झोपले. भीमदादांना हलवून उठवतात. अहो, काल जरी निघाले असते तुम्ही आणायला तरी आतापर्यंत पोहोचले नसते, जेवणापर्यंत पोहोचले नसते, तर तुम्ही अजूनही इथंच. भीमदादा म्हणतात अहो अजून नाश्त्याची तरी वेळ होऊ द्या, तुम्ही जेवणाचं कुठं काढता? भीमदादा म्हणतात काळजी करू नका, मी भगवंताला घेऊन येतो. ठीक आहे म्हणतात. धर्मराजा लागतात स्वयंपाकाच्या तयारीला. परत एकदा भीमदादा महालामधून बाहेर पडल्यानंतर धर्मराजा येतात आणि सांगू लागतात आले का भगवान परमात्मा? भीमदादा सांगू लागतात स्वयंपाक वगैरे तरी तयार होऊ द्या. धर्मराजा सांगतात स्वयंपाक वगैरे पंचपक्वान्न सर्व काही तयार झालेलं आहे. भीमदादा सांगतात पानं वाढा, स्वयंपाक ताटावरती सगळे काही पदार्थ वाढा, फक्त तूप वाढवायचं ठेवा, मी भगवंताला एकाच मिनिटात घेऊन येतो. धर्मराजा डोकं खाजवतात. काल गेलं तरी भगवंताला आणणं शक्य नव्हतं, ही 1 मिनिटात आणतो म्हणताय. ठीक आहे, विश्वास ठेवतात. भीमदादा जातात, आपली गदा उचलतात, वर आकाशामध्ये ती भिरकावतात आणि त्या गदेला म्हणतात तू जर खाली येताना भगवंताला नाही जर घेऊन आली तर माझं काही मस्तक तू जागेवर ठेवू नको. बघा, भीमदादा गदेला आज्ञा काय करतात, वरती भिरकावतात आणि आज्ञा करतात खाली येताना माझ्या भगवंताला घेऊन ये, नाही जर घेऊन आली तर माझं मस्तक जागेवरती ठेवू नको.
आता त्यावेळेस गदा त्यांची आज्ञा ऐकत होती, आता माणसं काम ऐकत नाही, आज्ञा लांब आहे. मला पटवून सांगायचं आहे, भीमदादांनी ही आज्ञा केल्याबरोबर ती गदा खाली येते, डोक्यात पडणार एवढ्या क्षणार्धात भगवान परमात्मा ती गदा घेतात आणि बाजूला करतात आणि भीमदादांना म्हणतात, हा कसला प्रयोग, तुमचे प्राण गेला असतं म्हणजे. असं म्हटल्यानंतर भीमदादा म्हणतात, आम्हाला माहित आहे तू आम्हाला काहीही होऊ देणार नाही. माझा दृष्टांत संपला. मला पटवून सांगायचं एवढंच आहे, यामध्ये 3 प्रकारचे भक्त आहेत. एक आहे भीमदादा, दुसरे आहेत अर्जुन, तिसरे आहेत धर्मराजा. श्रेष्ठ भक्त कोण आहेत? धर्मराजाला वाटत होतं भगवंतानी यावं, अर्जुनालाही वाटत होतं भगवंतानी यावं आणि भीमदादांनाही वाटत होतं भगवंतानी यावं. परंतु भगवंतानी यावं याकरता प्राणपणाला कोणी लावलं? आपण प्राणपणाला लावतो का? परंतु भीमदादांनी भगवंतानी यावं याकरता आपला प्राणपणाला लावलं. यालाच म्हणायचं शुद्ध प्रेम. विठ्ठल बघा, अजून एखादं उदाहरण देऊन, कारण चरित्र बऱ्यापैकी लगेच पटतं, म्हणून चरित्राद्वारे तुम्हाला मी प्रेम पटवून सांगतो. शुद्ध नवे प्रेमस्तु प्रथमावस्था भाव या चिंतनातून जर आपण चिंतन केलं तर वेदांताने 5 प्रकारचे भाव सांगितले. दास्य भाव, सख्य भाव, शांत भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. माधुर्य भाव म्हणजे समर्पणात्मक भाव, समर्पण भाव, त्याला कांत भाव असंही म्हटलेलं आहे. हा शुद्ध भाव आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काही नाही म्हणे, एकदा अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा अरण्यामध्ये फिरण्याकरता गेलेली. मी प्रेम पटवून सांगतोय, शुद्ध प्रेम, नीट लक्ष द्या. एवढं प्रेम मागतायत ना, ते प्रेम पटवून सांगतो की अर्जुन श्रीकृष्ण परमात्मा अरण्यामध्ये फिरण्याकरता गेलेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला आज्ञा करतात, मला तहान लागलेली, पाण्याची व्यवस्था करा. पाण्याची व्यवस्था करा हे सांगितल्यानंतर अर्जुन रथातून खाली उतरतो आणि अरण्यामध्ये शोधाशोध सुरू करतो. कुठंच पाण्याचा काही साठा दिसत नाही. माघारी येत असताना त्यांची एक दृष्टी एका झोपडीवरती पडते म्हणे आणि झोपडीजवळ जाता झोपडी उघडी असते, परंतु झोपडीमध्ये प्रवेश करत नाही. का तर घर मालक घरामध्ये नसताना प्रवेश करू नये असं शास्त्र सांगतं. अर्जुन प्रवेश करत नाही. ते घर मालकाचा शोध घेऊ लागतो. झोपडीच्या पाठीमागं जातो तर एक वृद्धग्रस्त त्यांना पाहायला मिळतो. वृद्धग्रस्त क्रिया अशी चालू असती, वाळलेलं गवत वृद्धग्रस्त खातोय, त्याची वेशभूषा, कमरेला तलवार बांधलेली आहे. हे सगळं अर्जुन डोळ्याने पाहतो. त्यांच्याकडनं परवानगी येतो, मला पाण्याची आवश्यकता, घेऊन जाऊ का? वृद्धग्रस्त सांगतो घेऊन जावा. अर्जुन म्हणू लागतो, माझ्या मनात अनेक प्रश्न पडलेले, चिकित्सा वाटतेय, विचारू का तुम्हाला? वृद्धग्रस्त सांगतो विचारा. वृद्धग्रस्तांनी विचारा म्हटल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो, तुम्ही वाळलेलं गवत का खाता? नीट लक्ष द्या. अर्जुन विचारतो, तुम्ही वाळलेलं गवत का खाता? वृद्धग्रस्त सांगतो, ओल्या गवतामध्ये चेतना असते आणि ओलं गवत जर मी तोडलं तर माझ्याकडून हिंसा घडेल, म्हणून मी वाळलेलं गवत खातोय. वृद्धग्रस्ताचं वाक्य काय? ओल्या गवतामध्ये चेतना आहे, ते जर तोडलं तर हिंसा घडेल म्हणून मी वाळलेलं गवत खातो. अर्जुन म्हणतो, मला अजून एक प्रश्न पडलाय, विचारा. अर्जुन म्हणतो, तुम्ही जेवढे जर अहिंसेचे पुजारी आहात तर कमरेला तलवार कशासाठी? तुम्ही वाळलेल्या गवताचा, ओल्या गवताचा एवढा विचार करता, कमरेला तलवार कशासाठी मांडली? वृद्धग्रस्त सांगतो, माझ्या जीवनात माझे 3 शत्रू आहेत, त्या 3 शत्रूंना संपवण्याकरता ही तलवार माझ्याजवळ मी बांधली आहे. अर्जुन असं म्हटल्यानंतर वृद्धग्रस्त म्हणतो, वृद्धग्रस्ताचं हे म्हणणं ऐकल्यानंतर अर्जुन म्हणू लागतो, त्या 3 शत्रूंची नावे मला सांगा, मी त्या 3 शत्रूंचा नाश करतो. तुमचं अहिंसेचं व्रत तसंच जोपासा. वृद्धग्रस्ताला म्हणणं पडतो. अर्जुन विचारतो, तुमचे पहिले शत्रू कोण आहेत? वृद्धग्रस्त सांगू लागतो, माझे पहिले शत्रू भृगु ऋषी आहेत. अर्जुन म्हणतो, ही तर ब्रह्महत्या झाली. भृगु ऋषीने तुमचं काय केलं? माझं कुठं काय केलं? भृगु ऋषी तुमचे शत्रू कस काय? माझ्या भगवंताला त्यांनी लाथ मारली म्हणून माझे 1 नंबरचे शत्रू भृगु ऋषी. काय म्हटले? वृद्धग्रस्त काय म्हणतो? भगवंताला माझ्या लाथ मारली म्हणून 1 नंबरचे शत्रू माझे भृगु ऋषी. अर्जुन ठीक आहे म्हणतो, तुमचे 2 नंबरचे शत्रू? वृद्धग्रस्त सांगतो, माझे 2 नंबरचे शत्रू द्रौपदी. अर्जुन म्हणतो, आता तर घरातच आलं. द्रौपदीने तुमचं काय केलं? माझं कुठं काय केलं? मग द्रौपदी तुमची शत्रू कस काय? तर वृद्धग्रस्त सांगतो, किरकोळ किरकोळ जरी संकट आली तरी माझ्या भगवंताला ती बोलावते म्हणून माझी 2 नंबरची शत्रू द्रौपदी. अर्जुन ठीक आहे म्हणतो, 3 नंबरचा शत्रू कोण आहे? तो वृद्धग्रस्त सांगतो, माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. काय सांगितलं वृद्धग्रस्ताने? माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. अर्जुन म्हणतो, हे मला सांगतायत, याचा अर्थ माझी यांची पहिलीच भेट आहे. मला जर यांनी पाहिलं असतं तर आतापर्यंत मला ठेवूनही नसतं.
अर्जुन चिकित्सेने जिज्ञासेने विचारतो, अर्जुनाने तुमचं काय केलं? वृद्ध गरज सांगतो, अर्जुनाने माझं कुठं काय केलं? मग शत्रू कसं काय? किरकोळ किरकोळ कामासाठी माझ्या भगवंताला राबवतो. रथ हाकायचं काम माझ्या भगवंताचं आहे का? अशा कामासाठी माझ्या भगवंताला राबवतो, म्हणून माझा 3 नंबरचा शत्रू अर्जुन आहे. माझा दृष्टांत संपला. यामध्ये 2 प्रकारचे भक्त आहेत. एक आहे वृद्ध ग्रहस्थ आणि दुसरा आहे अर्जुन. श्रेष्ठ भाव कोणाचा आहे? अर्जुन ही भक्ती करतोय, जो भाव आहे अर्जुनाकडे तो कोणता आहे? कामना ठेवून केलेला भाव आहे या दृष्टांतामध्ये. परंतु वृद्ध ग्रहस्थाचा, मला लाथ मारली म्हणून शत्रू नाही, माझ्या भगवंताला लाथ मारली म्हणून शत्रू. मला कामं लाभतात म्हणून शत्रू नाही, माझ्या भगवंताला राबवतात. किरकोळ किरकोळ कामांना, किरकोळ किरकोळ संकटांना, म्हणजे स्वतःला त्रास झाला म्हणून शत्रू नाही, माझ्या भगवंताला त्रास देतात म्हणून शत्रू. असा समर्पणात्मक भाव, याला शुद्ध भक्ती प्रेम म्हटलं. आणि याच प्रेमाची मागणी नाथ महाराज करतात. विठ्ठल महाराज म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. या प्रेमाशिवाय समाधान नाही. काही जण म्हणतील आम्ही देखील भक्ती करतोच की, मग भगवंताकडे मागण्याची काय गरज आहे? परंतु आपली भक्ती कशी आहे? महाराज उदाहरण देतात, एखादी जर सुवासिनी स्त्री असेल, तिचा शृंगार कोणासाठी असतो? आपल्या पतीसाठी तिचा शृंगार असतो. परंतु पतीच्या निधनानंतर तिचा शृंगार शोभणार आहे का? नाही. तसं महाराज म्हणतात, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. महाराज म्हणतात त्या पद्धतीने, म्हणजेच पतीशिवाय तिचा शृंगार ज्या पद्धतीने शोभत नाही, तसं प्रेमाशिवाय ते ज्ञान शोभणार नाही. एवढं तुम्ही प्रेमाची महती सांगताय, ते प्रेम आहे तरी कसं? हे का जनार्दनी प्रेम ते गोड, हे का जनार्दनी प्रेम ते गोड, हे का जनार्दनी प्रेम जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील. महाराज म्हणतात ते प्रेम अतिशय गोड आहे. काही जण म्हणतील महाराज आम्ही अभंग ऐकलेले, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, किंवा नाम गोड पुरे गोड सकळ हे अमृता मुनी गोड, नाम तुझे देवा. आम्ही अभंग ऐकलेले आहेत, पण भगवंताचं रूप गोड आहे, भगवंताचं नाम गोड आहे का प्रेम गोड आहे? त्याचं उत्तर आहे भगवान परमात्माच गोड आहे, म्हणून हे सगळंच गोड आहे. एका जनार्दनी प्रेम अति गोड. हे कोणी सांगितलं? अनुभवी सुरवाड जाणतील. अनुभवी जे संत महात्मे त्यांनी तो अनुभव प्रकट केला. असं हे भक्ती प्रेम आहे. म्हणून या अभंगाचं सार एवढंच आहे, सुंदर असा नरदेह मिळाला. भगवान परमात्म्याकडे मागणी मागत असताना भगवंताकडे गेल्यानंतर भक्ती प्रेमाशिवाय काही मागू नये, हेच अभंगाचं सार आहे. सुंदर असं नियोजन ग्रामस्थ महालिंगी या ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळ असतील, भाविक मंडळी असतील, संयोजक आयोजक सगळी मंडळी असतील, सर्वांच्या वतीने आयोजित या सप्ताहातील आजची ही कीर्तन रूपी सेवा परमपूजनीय परमश्रद्धेय श्री गुरुवर्य आचार्य साधक हृदयरत्न, मला त्यांना अनेक जरी किती जरी विशेषणं लावली तरी ते कमीच पडतात, परंतु मला एक भावलेलं त्यांचं विशेषण साधक हृदयरत्न. पंढरपुरामध्ये ज्यावेळेस चातुर्मासाला श्रवणाकरता गेल्यानंतर तिथं श्रीमद भागवत कथा होणार होती, तिथलं एक डिजिटलवरती असं एक विशेषण लावलं होतं, साधक हृदयरत्न. खरंच रत्न आहेत रत्न. साधकांच्या मनामध्ये आपल्या गुरुविषयी जो भाव असतो, आणि कोणी किती जरी अनेक जरी गुरु केले तरी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एकच रत्न, ती म्हणजे पूजनीय श्री महाराज.
असं हे रत्न सर्वांच्या साधक हृदयरत्न असणारे पूजनीय पूजनीय चंद्रशेखरजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जेवढं काही माझ्या अल्पमतीप्रमाणे मला चिंतन मांडता आलं, त्याचबरोबर पूजनीय ज्ञानसिंधू चैतन्यजी महाराज देगलूरकर ही सर्वच आपल्याला लाभलेली एक मोठी आपल्या गावाचं एवढं भाग्य आहे. सहजासहजी महात्म्यांची भेट होत नाही, सहजासहजी भेट होत नाही. मी मगाशी बोलून गेलो, बहुनाम जन्मना म्हणते महाराजांनी 100 वर्ष असा आकडाच सांगितला नाही, बहुनाम जन्मना म्हणते. अनेक जन्म गेली तरी महात्म्यांची भेट होत नाही. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य, प्रत्येक वर्षी ही महात्मे आपल्या गावामध्ये येतात. पदरस्पर्शाने पावन झालेलं असं हे गाव, त्याबद्दल सर्वच ग्रामस्थांना धन्यवाद देतो. मला इथं आजची सेवा करण्याचं भाग्य लाभलं आणि झालेली सेवा श्री गुरुंच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करत असताना सुंदर असं नियोजन केलं. आयोजक, संयोजक मंडळी, नियोजक मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. ज्यांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला असे आनंदवाडीचे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गोपीनाथजी महाराज केंद्रे यांच्याकडेच माघ शुद्ध अष्टमीला मी आता सेवा केली आणि तिथं आपल्या गावातील काही मंडळी आली होती. मला परिचय नाही तेवढा, परंतु भागवत महाराज बहुतेक ही सर्व मंडळी तिथं आली होती. त्यांनी कीर्तन ऐकल्यानंतर त्यांचा थोडासा आग्रह गोपीनाथजी महाराजांकडे झाला की मला बोलवा. माझा काही एवढा अधिकार नाही की त्यांच्या जागेवर पूजनीय श्री महाराजांच्या जागेवर मी कीर्तन करावं, परंतु परमभाग्य समजतो आणि त्यांच्याच कृपाशीधरणे बोलण्याचा योग आला. आणि या गावातील सर्वच मंडळींना धन्यवाद देतो. सर्वच एवढे टाळकरी मी कधी आतापर्यंत या भागात बघितले नव्हते आणि सगळेच एवढे टाळकरी तयारीचे टाळकरी बंधांना धन्यवाद देतो. आमचे मृदंग सम्राट तालमणी हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज केंद्रे यांना धन्यवाद देतो. त्यांच्यानंतर उभारलेले पक्वाजवादक असतील, मृदंग सम्राट, सर्वच संगीत अलंकार विशारद सर्वांनाच धन्यवाद यथोचित असे धन्यवाद देतो. त्याबद्दल विशेष धन्यवाद म्हणजे या गावातील तरुणांना. कीर्तन सुरू झाल्यावर सर्वांना मास्क वाटप केलं. कोणी जरी आलं तरी आम्ही नियमांच्या बाहेर जात नाही, वारकरी संप्रदाय सहिष्णू हे तुम्ही दाखवून दिलं. त्याबद्दल सर्व तरुणांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, सर्वांना आभार देतो. आणि माझं जर एखादं बोलताना अपसिद्धांत झाला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. बोलिलेले कोरे वेळेवा कोरे उत्तरे क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानोबा माऊली तुकाराम. कर्तळा आणि पातळगंगा. एका जनार्दनी प्रेम आती गोड, एका जनार्दनी